नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे. असं नेहमी होतं की आपण प्रवासाला जातो फॅमिलीसोबत आणि नेमकं त्याच वेळी आपली मुलं आजारी पडतात. सर्दी खोकला सुरू होतो किंवा पाणी बदलल्यामुळे जुलाब उलट्या सुरू होतात, पोट दुखू लागतं, ताप येते. तर अशा वेळी पालक भांबावून जातात. बाहेरच्या राज्यात वगैरे जर तुम्ही गेला असाल प्रवासासाठी, सहलीसाठी, तर तेव्हा दवाखाना सापडणं हे अवघड होऊन जातं. मग अशा वेळी काय करा की एक मेडिकल किट नेहमी आपल्या सोबत ठेवा. हे मी देखील नेहमी माझ्या फॅमिलीसोबत प्रवासाला जाताना सोबतच बाळगतो. आता एक किटमध्ये या मेडिकल बॉक्समध्ये तुमच्या बाळासाठी, मुला-मुलींसाठी कुठली औषधं ठेवणार? तर ते मी शॉर्टमध्ये सांगतो. तर वातावरण बदलल्यामुळं सर्दी खोकला होण्याची शक्यता नेहमीच राहते. त्यामुळं एक सर्दीचं औषध ठेवा, एक खोकल्याचं औषध ठेवा. त्याचप्रमाणे नाक ब्लॉक झालं तर नाकात सोडण्यासाठी नेझल ड्रॉप ठेवा. नाकात सोडायचे ड्रॉप्स. त्यानंतर जर वातावरण बदललं, पाणी वगैरे बदललं, तर बाळाला, मुला-मुलींना उलटी आणि जुलाब होण्याची, पोट दुखण्याची शक्यता असते. त्यामुळं एक पोटदुखीचं औषध नेहमी ठेवा सोबत. त्याचप्रमाणे उलटीचं सिरप किंवा मुलं जर मोठी असतील, तर मग उलटीच्या गोळ्या देखील ठेवू शकता. ठीक आहे. आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तापाचं औषध. तर तापाचं औषध मात्र विसरू नका. जर तुमच्या मुलाबाळांना तापेमध्ये ऑलरेडी झटका आल्याची जर हिस्ट्री असेल, तर मग डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक झटक्याची गोळी, झटका आल्यानंतर किंवा झटका येऊ नये म्हणून देण्याची गोळी देखील सोबत ठेवा. त्याचप्रमाणे जुलाब उलट्या जर झाल्या, तर मग ORSची पुडी मात्र सोबत पाहिजेच अवश्य. कारण ORS हे सलाईनसारखं काम करणार आहे. ORS पाजल्यामुळे जुलाब उलट्यातून जे काही पाणी बाहेर पडणार आहे ते भरून निघणार आहे आणि त्यामुळं मुलांची तब्येत डाऊन नाही होणार. ठीक आहे. तसंच जर बालदम्याचा त्रास असेल तुमच्या मुलाबाळांना, तर मग वाफेचं औषध देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानं एक 3-4 अँप्यूल सोबत ठेवा. आणि शक्य झालं जर तुमच्याकडं असेल, तर एखादी नेबुलायझर मशीन सुद्धा बालदम्याच्या आजार असणाऱ्या मुलांच्या पालकांनी नेहमी सोबत ठेवावी. नेबुलायझर अतिशय स्वस्तात मिळते मेडिकलमध्ये. त्यामुळं जर बालदमा असेल, तर ती देखील नेबुलायझर मशीन देखील वाफेच्या औषधाबरोबरच सोबत ठेवा. त्याचप्रमाणे मुलं पडली, खरचटलं, भाजलं, तर त्याच्यावर ड्रेसिंग करण्यासाठी एक डिसइन्फेक्टंट लिक्विड, त्याचप्रमाणे जखमेवर लावण्यासाठी एक अँटिबायोटिकची क्रीम आणि ड्रेसिंग करण्यासाठी स्टराईल कॉटन आणि ड्रेसिंगसाठी एक बँडेज नेहमी सोबत ठेवा. तर ही सगळी सामुग्री जी आहे ही बेसिक आहे आणि अर्थात ही सर्व औषधं जी आहेत ती तुमच्या बालरोगतज्ञांच्या सल्ल्यानं लिहून घ्या आणि एक किट करा आणि याच्यामध्ये प्रत्येक प्रवासाला हे किट नेहमी तुमच्यासोबत रेडी ठेवा. जेणेकरून की अचानक जर मुलं आजारी पडली, काही लागलं, तर मग तुमच्या या किटमधली औषधं तुमच्या वेळेवर खूप उपयोगी पडतील. परत एकदा थोडक्यात रिवाइज करूयात. एक डिसइन्फेक्टंट लिक्विड, अँटिबायोटिकची क्रीम, ड्रेसिंग करण्यासाठी बँडेज, एक तापेचं औषध, एक सर्दीचं औषध, एक खोकल्याचं औषध, एक उलटीचं लिक्विड किंवा मुलं मोठी असतील तर उलटीची गोळी. ताप आल्यानंतर देण्यासाठी तापेच्या सिरप बरोबरच जर झटक्याची शक्यता असेल, प्रवृत्ती असेल मुलांना, तर एक झटक्याची गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याने. वाफ देण्यासाठी वाफेच्या अँप्यूल्स, नाकात सोडण्यासाठी नेझल ड्रॉप्स, एक पोटदुखीचं औषध आणि अर्थात जुलाब झाले तर पाजण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ORSची पुडी. आणि हे किट आपलं तयार आहे आणि प्रत्येक वेळी प्रवासाला जाताना हे किट सोबत न्यायचं विसरू नका. धन्यवाद.